लाईनच्या बाहेर जर कॅच पकडली तर कॅचसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज पंकज पाटील यांच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी खेळाडूंसाठी सुवर्ण संधी. तर दुसऱ्या राऊंड मधली पहिली मॅच समाप्त झाली. तिच्यावर विजयाची मूर्त चढवली ती नक्कीच कुडूस 11 टीमने खूपच चांगली कामगिरी केली. समोर देखील पीटीसीतील एक दिग्गज संघ अल्पदप पडगे बी संघ होता. सुरुवातीला असं वाटलं होतं की अल्पदप पडगे संघ ही मॅच जिंकेल, मात्र चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली कुडूसच्या माध्यमातून आणि ती मॅच कुडूस संघाने जिंकली. कॉंग्रॅच्युलेशन. जाऊया यानंतरची दुसऱ्या राऊंड मध्ये दुसरी मॅच सुरुवात होते. त्या ठिकाणी नाणेफेक जिंकल्यानंतर जय महाराष्ट्र धामणगाव ए टीमने प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतलाय. तुमचा 12वा प्रतिनिधी कॉम्बॉक्स मध्ये असणं गरजेचं असेल आणि ते पॅनलाइज केले जाईल, कारण युट्यूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण होतंय. त्यामुळे तुमचा 12वा प्रतिनिधी आमच्या कॉम्बॉक्स मध्ये असणं खूपच गरजेचं असेल. नाणेफेक जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय धामणगाव संघाचा त्यांच्या विपक्षामध्ये गोलंदाजी करत असताना दाभाड 11 टीम आपल्याला पाहायला मिळेल. मागच्या पहिल्या फेरीमध्ये खूपच चांगली गोलंदाजी दाभाड 11च्या माध्यमातून राहिली होती. तो संघ गोलंदाजी करत असताना पहिल्या ओव्हरची जबाबदारी सागर बदिले. स्ट्राईक एंडवर निलेश चोरगे. राईट हँड उर्ध विकेटने पहिला चेंडू अपील केली. एलबी साठी मात्र सहमती दिली नाहीये. इथे 1 धाव पूर्ण करत असताना नाहीये, ही धाव देखील नाहीये, कारण का निलेश स्ट्राईक एंडवरच आहे. धाव घेण्याचा प्रयत्न नॉन स्ट्राईक एंडवरून केला होता बॅटर सतीश माली याने, मात्र त्याला परतावलं. कॉम्बिनेशन चांगलं नव्हतं. येस नो वेटचं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळालं नाहीये. इथे डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सागर गोलंदाजी मार्गवर राईट हँड उर्द विकेटने याच्याकडे गती अचूक लेंथ लाईन साठी हा गोलंदाज ओळखला जातोय. इथे फ्रंट फुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न. अजून एक डॉट चेंडू निलेश साठी. निलेशला पहिल्या 2 चेंडूवर शांत ठेवलं गेले. सुरुवातीलाच मी चर्चा केली की दाभाड 11 कडे चांगले गोलंदाज आहेत. त्याच्यामध्ये आपण उल्लेख केला तर आकाश असेल, त्यानंतर सागर, सुहास, नयन, अमर, ते कित्येक गोलंदाज दाभाड 11च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. इथे लॉफ केलाय चेंडूला काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ प्रेक्षकांच्या बेटीसाठी लांब पल्ल्याचा हा षटकार बॅटर निलेशच्या माध्यमातून. थँक्यू डीजे. आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर हा रिप्ले पाहणार आहोत. राईट हँड ओव्हर द विकेटने मारा करत असताना थोडासा ओव्हर पिच चेंडू होता, ऑफ स्टंपच्या बाहेर आला आणि त्याला ऑन साईडला काऊ कॉर्नरच्या वरून उडवला. एक दिमागदार फटका निलेशच्या माध्यमातून. 6 धावा. 6 धाव्याने निलेशने आपल्या डावाला सुरुवात केली. रुपेश पाटील यांना विनंती असेल की आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर आपण कॉम्बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. राईट हँड ओव्हर द विकेटने पुढचा चेंडू. यावेळी लेन खूपच सुंदर होती. गतीचा भन्नाट वापर केला. व्हाईट यॉर्करचा नमुना दाखवलाय गोलंदाज सागरच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर हा रिप्ले पाहणार आहोत. या चेंडूला 100 पैकी 100 गुण द्यावे लागतील. राईट हँड ओव्हर द विकेटने जात असताना ही लेंथ पाहू शकता सागर या गोलंदाजाची. खूपच सुंदर टेलिकास्ट. इथे फुल टॉच चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. बॅटची इनसाइड एज लागली आहे, म्हणूनच प्रॉपर संपर्क झाला नव्हता. डीप मधून जोपर्यंत फेक येईल तोपर्यंत एक सिंगल धाव येते. एका सिंगलच्या सोबतच टीमची धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचते. पहिले 2 चेंडू डॉट होते, त्याच्यानंतर षटकार प्रत्युत्तर दिले गोलंदाज सागर यावर आणि त्याच्यानंतर डॉट चेंडू आणि त्याच्यानंतर एक सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळाली. 5 चेंडू मध्ये 7 धावा धावपल कव्हर लागल्या गेलेत बॅटिंग करत असताना धामणगाव ए टीम. क्षेत्ररक्षण मध्ये थोडंसं परिवर्तन करावं लागेल, कारण का एका सिंगलच्या नंतर सतीश माली नावाचा बॅटर, लेफ्ट हँड बॅटर आपल्याला पाहायला मिळतो स्ट्राईक एंडवर. इथे लेन खूपच सुंदर होती, खोदून काढले समोरच्या दिशेने ऑफ ड्राईव्ह केले. क्षेत्ररक्षक पोहोचतोय प्रसाद. थोडीशी फॉम्बलिंग, रनआउटची संधी आणि दुसऱ्या रनाचा प्रयत्न इथे फसला गेलाय. विकेट क्रमांक पहिलं निलेशच्या माध्यमातून. नक्कीच रुपेश राम पाटील यांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचे. या ऑर्गनाइज कमिटीचे मुख्य म्हणून ज्यांची नेहमीच ओळख राहिली आहे स्पर्धेमध्ये, रुपेश पाटील यांना विनंती असेल की आपण त्वरित आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर त्वरित मुख्य व्यासपीठावर जॉईन व्हायचे. चौया मैदानाच्या आतमध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळते. एकीकडे दाभाड तर दुसरीकडे धामणगाव. पहिल्या ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना धामणगाव ए टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8.
एक गडी बाद. रनआउटच्या रूपाने विकेट गमवावी लागली बॅटर निलेशाला आणि त्याच्या जागा भरून काढण्यासाठी सतीश मालीची साथ देण्यासाठी भावेश कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये. पहिले षटक दाभाड 11च्या नावावर राहिलं. दुसऱ्या ओव्हर्सची जबाबदारी प्रसादवर दिली गेली आहे. पण सुरुवातीला चर्चा केली की आजच्या दिवसातील सकाळची मॅच मध्ये देखील दाभाड 11ने चांगली गोलंदाजी केली होती. प्रसादकडे देखील गतीचा वापर तो नेहमीच करत असतो. पुलर लेंथ मध्ये चेंडू टाकण्यासाठी तो देखील ओळखला जातो. खूपच दूर ओव्हरचा रनअप त्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. राईट हँड उरतो विकेटने भावेशसाठी. यावेळी ताकदीचा वापर केला. प्रॉपर संपर्क करू शकला नाही. टायमिंग साधता आलं नाही बॅटर भावेशाला. हेच कारण होतं बॅटचा जर विचार केला तर चेंडू आणि बॅटचा संपर्क खूपच वर झाला होता. टॉप वर संपर्क झाला होता. आवाज देखील खूपच सुंदर आला. मात्र एकच धाव. एका सिंगलने भावेशने आपलं खातं ओपन केलं. संघाची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली. ही एक मोठी मॅच तुमच्या समोर पाहायला मिळते. राईट हँड उरतो विकेटने प्रसाद सतीश माली स्ट्रायकेनवर. यावेळी स्लॉप केले समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड. एक नेत्रदीपक फटका. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय षटकार. षटकार आपल्याला पाहायला मिळाला बॅटर सतीश मालीच्या माध्यमातून. षटकाराच्या मदतीने धावफलक 15 वर जाऊन पोहोचले. इथे इलिव्हेशन नाहीये, फक्त कट केलाय क्षेत्ररक्षक आहे. इनफिल्ड मध्ये फेक डायरेक्ट केलीये. ओव्हरथ्रोच्या रूपाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. रनआउटची संधी पुन्हा एकदा बनालीये. आता मात्र ही दुसरी धाव रोखली गेली. रनआउटच्या रूपाने विकेट क्रमांक दुसऱ्या गमावं लागतं ते जय महाराष्ट्र दामणगाव ए या टीमला. नक्कीच इथे तिसऱ्या पंचांची माग केली आहे. पहिल्या धाबेसाठी आपण पुन्हा एकदा चेक करणार आहोत रिप्ले मध्ये. पहिल्या धाबेवरती ते विकेट येईल का? तिसऱ्या पंचांची माग केली आपण रिप्ले मध्ये चेक करणार आहोत. हा रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवर. सर्वांना नक्कीच सूचना असेल की आपण जर विचार केला तर रिव्ह्यू सिस्टम फक्त कुठल्याही खेळाडूसाठी नसेल. फक्त रिव्ह्यू सिस्टमचा वापर फक्त मुख्य पंच करू शकतात. रिप्ले मध्ये आपण चेक करणार आहोत. आमच्या कंट्रोल रूम मध्ये प्रिन्स मूवीची ही टीम हा रिप्ले चेक करत असताना पहिल्या धावेसाठी हा रिव्ह्यू चेक केला गेलाय. पण रिप्ले मध्ये आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता क्षेत्ररक्षण खूपच सुंदर. फिकी देखील झाली आहे, मात्र नॉट आउट आहे. एक धाव पूर्ण असेल. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात रनआउटच्या रूपाने विकेट क्रमांक दुसरी 16 या धावसंख्येवर दुसरा झटका बसत असताना तो धामणगाव टीमला. या ओव्हरचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर सिंगल धाव, त्याच्यानंतर एक षटकार आलाय, त्याच्यानंतर एक रन आणि रनआउटच्या रूपाने विकेट प्राप्त झाली आहे. 16 धावा. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. दुसरी विकेट गेल्यानंतर सूरज नावाचा बॅटर स्ट्राईक एंडवर भावेशची साथ देण्यासाठी. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक. अजून किती धावा 3 चेंडू येतील याकडे सर्वांचं लक्ष. आतापर्यंत चांगली धावसंख्या उभारली गेली आहे. यावेळी समोरच्या दिशेने लॉफ करण्याचा प्रयत्न. टायमिंग साधता आलं नाही. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. नयन पाटीलच्या माध्यमातून सुंदर कॅच. विकेट क्रमांक 3 कॅच आउट सूरज. हा रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवर. ओरपीच चेंडूला लॉफ करण्याचा प्रयत्न होता, मात्र वाईडिश लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात नयन पाटीलच्या माध्यमातून हा सुंदर झेल. विकेट क्रमांक 3. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या 16 वर तिसरी विकेट गमावली. जय महाराष्ट्र दामणगाव ए टीम पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना नाणेफेक जिंकल्यानंतर तिसरी विकेट गेल्यानंतर राजेश नावाचा बॅटर स्ट्राईक एंडवर. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. या ओव्हरमध्ये एक षटकार लावला गेले, त्याच्यानंतर कमबॅक केले गोलंदाज प्रसाद यांनी. चांगली गोलंदाजी. 2 चेंडू शिल्लक आहेत. अजून किती धाबा जमा केले जातील धामणगाव ए टीम कडून. लेफ्ट हँड बॅटर स्ट्राईक इनवर राजेश आपल्याला पाहायला मिळतोय.
राईट हँड राऊंड द विकेटने राजेशसाठी हा चेंडू या वेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न अपील पाहायला मिळाली. इथे लेगबायच्या रूपाने एक सिंगल धाव येते. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला होता, तिथे मिळते एक सिंगल धाव. सिंगलच्या मतीने धावपलक जाऊन पोहोचेल ते 17 या अंकावर. अजून एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच आपण पाहतोय या सदानंद स्मृती मित्र मंडळ लाभ आयोजित स्पर्धेमध्ये. छत्रपती शिवाजी महाराज भगवा चषक 2023 पर्व स्पर्धेचा दुसरा दिवस. दुसऱ्या फेरीमध्ये सध्या आपण आहोत. दुसरी मॅच, दुसऱ्या फेरीतील पहिली इनिंग. बॅटिंग करत असताना 17 धावा, 3 गडी बाद. लास्ट चेंडू या इनिंगचा 22 साठी. इथे ताकदीचा वापर केलाय. ऑन ऑफ ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळालं. समोर क्षेत्ररक्षक आहे, चांगले क्षेत्ररक्षण झाले, मात्र 2 धावा रोखता आले नाहीत. अतिशय वेगाने या 2 धावा या चेंडूवर पूर्ण केले गेलेत. ओव्हर क्रमांक दुसरी झाली समाप्त आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना दाभाड 11 टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती दामणगाव टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 वर आणि जिंकण्यासाठी दाभाड टीमला 20 धावांची आवश्यकता असेल. आपण रिक्वायर्ड रनचा विचार केला तर 10.00 च्या हिशोबाने जावं लागेल दाभाड टीमला. नाणेफेक करणार आहोत. यानंतरची मॅच मोहाचा पाडा ए आणि त्यांच्या विपक्षामध्ये आयगाव देवी स्पोर्ट्स शेडगाव. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस साठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. मोहाचा पाडा संघाचा कॅप्टन आमच्यामध्ये जोडला गेले. आयगाव देवी स्पोर्ट्स शेडगाव संघाच्या कॅप्टन्सला विनंती असेल की आपण टॉस साठी आमच्या कॉम्बॉक्स मध्ये नक्कीच जॉईन व्हायचंय. आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊन त्या ठिकाणी नाणेफेक करणार आहोत. निलेश राऊत साहेब आणि सागरजी पाटील आमच्यामध्ये जोडले गेले. त्यांचं देखील या छत्रपती शिवाजी महाराज भगवा चषक 2023 वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. जाऊया मॅच कडे. जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता असेल ती दाभाड टीमला. त्यांच्या विपक्षामध्ये दुसऱ्या 17 मध्ये गोलंदाजी करत असताना धामणगाव 8 टीम. पहिल्या ओव्हरची जबाबदारी राजेशवर दिली गेली आणि त्याच्यासमोर स्ट्रायकिंगवर अमन आपल्याला पाहायला मिळते. नॉन स्ट्रायकिंगवर गणेश जाधव अशी ही जोडी. महत्वपूर्ण मॅच. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने पहिला चेंडू लेन खूपच सुंदर, तेवढाच सुंदर स्टेट ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल धाव आली. क्षेत्ररक्षक तैनात असताना फक्त एकाच धाबेवर अमनला समाधान मानावं लागतं. एका सिंगलने अमनने आपलं खातं ओपन केलं. त्याचबरोबर धावपलकावर श्री गणेशा होत असताना दाभाड टीमचा आपल्याला पाहायला मिळाला. 12 चेंडू आणि 20 धावा असं समीकरण हे पूर्ण केलं जाईल का किंवा रोखले जाईल, या 2 प्रश्नाची उत्तर या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. लेफ्ट हँड राऊंड द विकेटने गणेशसाठी यावेळी फुल टच चेंडू पुल केलाय. बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेगच्या वरून बाउंड्री लाईनच्या बाहेर डी झोन मध्ये जात असताना मिळते एक सिंगल धाव. गणेश जाधवचा जर विचार केला तर नेहमीच आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळत असतो. एक स्टार खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. त्याच्या माध्यमातून हा सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. दोन्ही सलामीरोने एका सिंगलने
आपल्या डावाला सुरुवात केली. 2 चेंडूचा खेळ समाप्त. 2 धावा धावफलकावर लागले गेलेत. ओव्हरचा तिसरा चेंडू अमनसाठी. इथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या बाहेर लाईन पाहायला मिळाली. चुकीच्या शॉटची निवड आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच आपण जर विचार केला तर सरपंच चषक 2023 पर्व आयोजक कुंदे बी या ठिकाणी झालेल्या स्पर्धेमध्ये लगातार स्विचच्या माध्यमातून 6 षटकारांचा विक्रम अमनच्या नावावर राहिला होता. तो अमन स्ट्रायकिंगवर फुल टॉच चेंडू लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून चेंडू जाईल प्रेक्षकांच्या भेटीसाठी बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी येते षटकार. रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने राऊंड द विकेटने मारा करत असताना फुल टॉच चेंडू होता, त्याला समोरच्या दिशेने लॉफ केला आणि लॉंगनच्या डोक्यावरून सरळ 6 धावांसाठी. ज्या पद्धतीने मी अमनचा उल्लेख केला की कुंदे बी यांनी ऑर्गनाइज केलेली स्पर्धा कुंद्याच्या क्रीडा नगरीमध्ये तिथे असोसिएशन मध्ये खेळत असताना 6 षटकारांचा रेकॉर्ड त्याच्या नावावर आलाय रिव्हर्स स्विचच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा लॉफ करून दिलाय. मी थांबणार नाहीये. अजून एकदा मागा चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ प्रेक्षकांच्या भेटीसाठी मिळतील त्या ठिकाणी 6 धावा. वाह काय बॅटिंग होते. पुन्हा एकदा हा रिप्ले आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळतोय. फ्रंट फुटचा वापर करत असताना खोदून काढला चेंडूला सरळ लॉंग ऑनच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी वादळ आलाय अमन या नावाचं. ते थांबायला तयार नाहीये. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचली. 5 चेंडू मध्ये 14 धावा धावफलकावर लागले गेले. समीकरण सोपं झाले. फक्त 6 धावांची आवश्यकता. यावेळेस ऑफस्टमच्या खूपच दूर बॅटचा संपर्क प्रॉपर नव्हता. लीडिंग एज लागली. एक धाव आली. और थ्रो झालाय. और थ्रोच्या रूपाने दुसरी धाव देखील येते. शेवटच्या चेंडूवर इथे आल्या 2 धावा. ओव्हर क्रमांक पहिली झाली समाप्त आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 वर. म्हणजेच 6 चेंडू मध्ये अजूनही जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. यानंतरची मॅच मोहाजपाडा ए आणि त्यांच्या विभागामध्ये आयगावदेवी स्पोर्ट्स शेडगाव. नाणेफेक झाली आणि नाणेफेक जिंकल्यानंतर आपण जर विचार केला तर मोहाजपाडा टीमने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. म्हणजेच पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना शेडगाव संघ नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमला विनंती असेल की आपण सज्ज राहायचंय नेक्स्ट मॅच साठी. नक्कीच शेडगावचे अविनाश भोईर जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे सदस्य आमच्यामध्ये जोडले गेले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत, वेलकम. चौया मॅच कडे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. जतीन यावर जबाबदारी दिली गेली. पहिला चेंडू खूपच सुंदर बॅटचा संपर्क आणि नेत्रदीपक कॅच निलेशच्या माध्यमातून विकेट क्रमांक पहिलं डगआउटच्या आसऱ्याला जात असताना बॅटर गणेश जाधव. थँक्यू विषय सन्माननीय नितीनजी पाटील आमच्याशी जोडले गेलेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. पाच चेंडू मध्ये अजूनही जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. तेजस नक्कीच एक चांगला गोलंदाज आहे. या 4 धावा रोकेल का? नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फुलटॉस चेंडू होता, त्याला दिशा दिली. मिड ऑफच्या बाजूने चेंडू ट्रॅव्हल होत असताना लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे सतीश मालेचं चांगलं क्षेत्ररक्षण. तिथे 1 धाव आली आहे. मॅच अजून संपली नाही कारण का 4 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही 3 धावांची आवश्यकता. चार चेंडू शिल्लक, 3 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षण मध्ये थोडस परिवर्तन, इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक वाढवलेले आपल्याला पाहायला मिळतात. इथे हवेमध्ये चेंडू, ही कॅच महत्वाची असेल. क्षेत्ररक्षक नाहीये, दूरवरून प्रयत्न खूपच लाजवाब केलेत, कॅच ड्रॉप झालीये. इथे आल्या तर 2 धावा.
2 धाबीच्या मतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 19 या अंकावर, म्हणजेच अजूनही एका धाबीची आवश्यकता येणाऱ्या 3 चेंडूमध्ये. देवेन पाटील संकल्प अकॅडमीचे संस्थापक यांना विनंती असेल का आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. समीकरण सोपं झाले, मात्र इथूनच 2 चेंडू डॉट काढावे लागतील गोलंदाज तेजस याला. समोर अमन यावेळी स्वीप करून दिले चेंडूला. कार्पेटच्या साने चेंडू ट्रॅव्हल होते मिड विकेटच्या दिशेने, तिथे येईल चौकार. विजयाचा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. अभिनंदन दाभाड 11 संघ आणि कौतुक करावं लागेल जय महाराष्ट्र दामणगाव ए संघ, त्यांनी देखील या मॅच मध्ये खूपच चांगली खेळी दाखवली. देवेन पाटील यांना विनंती असेल की आपण त्वरित आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचे. आताच मॅच संपन्न झाली. दाभाड 11 आणि जय महाराष्ट्र दामणगाव ए मध्ये मॅन ऑफ द मॅच ची परत जी ट्रॉफी ती जाते बॅटर अमन याला, ज्यांनी बॅटिंग करत असताना 6 चेंडूमध्ये 19 धावांचं योगदान दिलं. तर दाभाड संघाच्या अमनला विनंती असेल की आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी आमच्या मुख्य व्यासपीठावर जॉईन व्हायचं. तर आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी. थँक्यू डिशे. मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देणार आहोत अमन याला. सागर जी पाटील यांचे शुभ असते, जे समाजसेवक आहेत लाभगावचे यांचे शुभ असते, पण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देणार आहोत दाभाड संघाच्या अमन याला, जिने वैयक्तिक 19 धावांची खेळी या मॅच मध्ये पार पडली आणि दाभाड संघाला विजय प्राप्त करून दिलं. अभिनंदन अमन आणि अभिनंदन दाभाड 11 संघ. त्यानंतर व्यासपीठावर जमलेल्या मान्यवरांचा आपण सन्मान सत्कार करणार आहोत. विवेक पाटील यांचे शुभ असते या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित नितीन पाटील यांच्या ठिकाणी सन्मानाने सत्कार केला जाईल. आमच्या मुख्य व्यासपीठावर जे मान्यवर सोडले गेले त्यांच्या ठिकाणी सन्मानाने सत्कार होत असताना सन्माननीय नितीन पाटील यांच्या ठिकाणी सन्मानाने सत्कार केला जातो. विवेक पाटील यांचे शुभ असते. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित सागर पाटील यांचा देखील सन्मानाने सत्कार केला जाईल. मी पुन्हा एकदा विवेक पाटील यांना विनंती करेन की आपल्याला शुभ असते सागरजी पाटील यांचा सन्मानाने सत्कार करायचा आहे. सागर पाटील यांच्या ठिकाणी सन्मानाने सत्कार होत असताना विवेक पाटील यांच्या शुभ असते मायेची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मानाने सत्कार केला होता. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित निलेश राऊत यांच्या ठिकाणी सन्मानाने सत्कार केला जाईल. लाभगावचे युवा नेतृत्व निलेश राऊत यांच्या ठिकाणी सन्मानाने सत्कार केला जाईल. थँक्यू डीचे. तर जाऊया मॅच कडे. मैदानाच्या आतमध्ये मॅच लावते सुरुवात. नाणेफेक जिंकल्यानंतर मोहाचा पाडा ए टीमने शतरक्षणाचा निर्णय घेतला. त्यांच्या विपक्षामध्ये पहिल्या 17 मध्ये बॅटिंग करताना शेडगाव संघ पहिल्या चेंडू ऑफस्टंपच्या खूपच दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिलाय. विकेट किपर बीड झालाय. डिक्लेअर झोन मध्ये जात असताना त्यावर येते एक बायच्या रूपाने सिंगल धाव. शेडगाव टीमच्या खात्यामध्ये कुठल्या प्रकारचा खेळण्याचा प्रयत्न केला नव्हता बॅटर निलेशने, मात्र विकेट किपर बीड झाला. तिथे एक धाव धावपलकावर लागत असताना शेडगाव टीमच्या खात्यामध्ये हर्षदेचा पुढचा चेंडू या बिल्लेचा खूपच सुंदर फटका चेंडू जाईल. स्वर्गीय विजय वैभव पाटील स्टँडला सलामी देणार आहे तो हा षटकार. रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने या ठिकाणी षटकार मारला गेला बॅटर निलेशच्या माध्यमातून. पहिले चेंडू पूर्णपणे खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे बायच्या रूपाने एक सिंगल धाव आली. त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर या 6 धावा सोडल्या गेल्यात. खूपच सुंदर फटका होता
राईट हँड उर्दू विकेटने. यावेळेस मिस टायमिंग शॉट, मात्र चेंडू साईल लॉंग लेग क्षेत्रामध्ये डिक्लेअर झोन मध्ये जात असताना तिथे मिळते एक सिंगल धाव. सिंगलच्या मतीने धावफलकाचा जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 चेंडूचा खेळ समाप्त होत असताना 8 या अंकावर. 2 ओव्हरची मॅच तुमच्या समोर. एकीकडे मोहाचा पाडा ए तर दुसरीकडे आईगाव देवी स्पोर्ट शेडगाव मध्ये ही दुसऱ्या फेरीतील तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. सौया मॅच कडे राईट हँड उर्दू विकेटने पुढचा चेंडू. यावेळेस संपर्क करता आला नाहीये. पुल करण्याचा प्रयत्न होता डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. इथे एक सिंगल धाव येते लेग बायच्या रूपाने. एका सिंगलच्या मतीने धावफलक जाऊन पोचते ते 10 या अंकावर. नक्कीच या मैदानाला जर आपण विचार केला तर सरिताताई पाटील यांचं विशेष सहकार्य लागले. त्यांचं देखील आम्ही ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने आभार व्यक्त करतोय. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली. पहिल्या 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. दुसऱ्या चेंडूवर षटकार आला होता. यावेळी स्ट्राईक इनवर बॅटर दर्पण. यावेळेस खोदून काढण्याचा प्रयत्न, मात्र बॅटची एज लागत असताना विकेट किपरच्या डोक्यावरून फाईन स्टॉप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय डिक्लेअर झोन मध्ये. तिथे मिळते एक सिंगल धाव. 5 चेंडू मध्ये 10 धावा धावफल कव्हर लागले गेलेत. म्हणजे 200च्या स्ट्राईक रेटने सध्या दर्पण आणि निलेशने बॅटिंग केली. त्याच्यामध्ये निलेशच्या माध्यमातून एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. निलेशचा जर वैयक्तिक विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडू मध्ये 9 धावांचं योगदान दिले. तर दर्पणने नुकतंच खातं ओपन केले. त्याच्या खात्यामध्ये 1 धाव जमा झाली आहे. अशा टोटल 10 धावा धावफल कव्हर 5 चेंडू मध्ये लागल्या गेलेत. संध्याकाळच्या क्षेत्राला सुरुवात होते. सध्या हवेचा वेग आपल्याला पाहायला मिळतोय पश्चिमेकडून पूर्वेकडे. म्हणजेच ही हवा रायटी बॅटरसाठी अनुकूल आहे. आणि रायटी बॅटर निलेश स्ट्रायकेनवर. ज्यावेळेस खोदून काढलाय अब ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक आहे इनफिल्ड मध्ये. खूपच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला मिड ऑन मध्ये पाहायला मिळालं. शेवटच्या चेंडूवर एक सिंगल धाव येत असताना ओव्हर क्रमांक पहिली झाली समाप्त. आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती बॅटिंग करत असताना शेडगाव टीमची 11 वर. याच्यानंतरची मॅच असेल तिसऱ्या राऊंड मधली पहिली मॅच पाहायला मिळेल. नक्कीच कुडूस 11 आणि त्याच्या विपक्षामध्ये दाभाड 11. त्याच्यानंतर सरस्वती खालिंग आणि आता सुरू असलेल्या मॅच मधील विजय संघ. अशा 2 लढती या मॅच नंतर आपल्याला पाहायला मिळतील तिसऱ्या फेरीमध्ये. त्या देखील मॅचेस 2च ओव्हरच्या असतील. नक्कीच स्वर्गीय सकाराम जानू पाटील क्रीडांगण या मैदानाला नाव दिले गेले. हे मैदान उभारण्यासाठी सौ सरिताताई प्रभाकर पाटील यांचं विशेष सहकार्य. त्यांचं देखील आम्ही ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने आभार व्यक्त करतोय. दुसऱ्या ओव्हरला झाली सुरुवात. पहिल्या चेंडू राईट हँड उर्दू विकेटने निलेशसाठी फुल टच होता. बॅटची एज लागली आहे. प्रॉपर संपर्क नव्हता. आपल्या फॉलो थ्रो मध्ये सुंदर कॅच गोलंदाज जीवनच्या माध्यमातून. विकेट क्रमांक पहिलं कॅच आउट निलेश. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. पहिला चेंडू फुल टच होता. बॅटची एज लागली. तिथे विकेट गमावी लागली. नवीन बॅटर अजय स्ट्रायकेनवर. इथे पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न गती भन्नाट आहे गोलंदाज जीवनकडे. इथे डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर विकेट आल्यानंतर आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल. आणि आत्मविश्वास एक अशी गोष्ट आहे की ती जिंकण्याची खात्री देत नाहीत, मात्र संघर्ष करण्याची प्रेरणा या आत्मविश्वासाच्या माध्यमातून मिळत असते. यशासाठी आवश्यक असणारी मोठी शक्ती कोणती असेल तर ती म्हणजे आत्मविश्वास. आणि तो नक्कीच गोलंदाजाचा वाढला असेल, कारण का पहिल्या चेंडूवर विकेट, त्याच्यानंतर हा डॉट चेंडू. स्ट्रायकेनवर अजय. डेटचा इशारा येतोय. रनअप मध्ये चुकी केली किंवा दुसरं कारण मंकी विकेटचा देखील प्रयत्न असू शकतोय. या 2 कारणास्तव डेट चेंडूचा इशारा येतोय. पुन्हा एकदा हा चेंडू टाकावा लागेल गोलंदाज जीवन याला. स्ट्रायकेनवर अजय.
स्टेप आउट येऊन खोदून काढले चेंडूला समोरच्या दिशेने स्टेट ड्राईव्ह केलंय. शतरक्षक आहे, खूपच सुंदर शतरक्षण झालंय. तिथे मिळते एक सिंगल धाव. चांगली गोलंदाजी जीवनच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर विकेट, त्याच्यानंतर डॉट चेंडू आणि त्याच्यानंतर ही एक सिंगल धाव खर्च केली गेली. या ओव्हरचा चेंडू क्रमांक 14 दर्पणसाठी फुल टॉच होता. ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न संपर्क करू शकला नाही. विकेट किपर बीट झालाय. डिक्लेअर झोन मध्ये जात असताना तिथे मिळते एक सिंगल धाव. या स्पर्धेचा विचार केला तर युट्यूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण होते. कुठल्या प्रकारची रिव्ह्यू सिस्टीम नाहीये. जर आमच्या ऑफिशियल फंचांना एखादा निर्णय देणं कठीण झालं तरच त्यांच्या सांगण्यावरून आपण रिप्लेमध्ये रिव्ह्यू चेक करणार आहोत, याची देखील दक्षता घ्यायची. अजूनही 2 चेंडू शिल्लक पहिल्या इनिंगचे. आतापर्यंत 13 धावा 2 गडी बाद. शेटगाव संघ बॅटिंग करत असताना पुढचा चेंडू इथे फुलटॉच चेंडू टॉपेस लागली आहे. चेंडू खाली शतरक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चुकी झाली. कॅच ड्रॉप होत असताना चेंडू मैदानाच्या आतमध्येच आहे. तोपर्यंत मिळतील 2 धावा दर्पणच्या खात्यामध्ये. 2 धावीच्या मतीने धावपलक 15 वर जाऊन पोचले. एक सोपी कॅच होती. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. फुलटॉच चेंडूवर डीप मध्ये प्रोटेक्शन असताना कॅच ड्रॉप झाली. या इनिंगचा शेवटचा चेंडू 15 धावा धावपलकावर आतापर्यंत जोडले गेले. स्ट्राईक एंडवर दर्पण बॅकफुटला गेले आणि फ्लिक करण्याचा प्रयत्न अपील केलीये. पहिल्या धावेचा प्रयत्न फसतोय. रनआउटच्या रूपाने नॉन स्ट्राईक एंडवर विकेटचं पतन. विकेट क्रमांक 3, ओव्हर क्रमांक 2 झाली समाप्त. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना आई गावदेवी स्पोर्ट्स शेडगाव संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 वर आणि जिंकण्यासाठी मोहाचा पाडा ए टीमला 16 धावांची आवश्यकता. तर दोन्ही कॅप्टन्सला मी पुन्हा एकदा इन्व्हाइट करतो टॉच बॉक्स मध्ये. दाभाड 11 आणि कुडूस 11च्या कॅप्टन्सला विनंती असेल की आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचंय. इनिंग ब्रेक्स मध्ये आपण नाणेफेक करणार आहोत. तिसऱ्या राऊंडची पहिली मॅच दाभाड 11 आणि दुसरीकडे कुडूस मध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना चालू असलेल्या मॅच मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 वर आणि जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता असेल. 8.00च्या हिशोबाने मोहाचा पाडा ए टीमला जावं लागेल. तत्पूर्वी आपण नाणेफेक करणार आहोत. दाभाड 11 आणि कुडूस 11 नितीनजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण ही नाणेफेक करणार आहोत. कुडूस 11 संघाचे कॅप्टन्स विनंती असेल त्वरित आपण टॉच बॉक्स मध्ये जॉईन व्हायचे. नितीनजी पाटील शुभ यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. नक्कीच त्या ठिकाणी नाणेफेकीसाठी आमचे साथी समालोचक जगदीशजी तारमले सर जोडले जातील. त्यांच्या माध्यमातून नाणेफेक आणि त्याचबरोबर कॅप्टनशी चर्चा देखील आपल्याला पाहायला मिळेल. तर या टीम कुडूसचे कॅप्टन आणि टीम दाभाड 11चे कॅप्टन या 2 टीम दरम्यान तिसऱ्या फेरीतील पहिली लढत आपल्याला पाहायला मिळेल. ही मॅच 3 षटकांची आपल्याला पाहायला मिळेल. आदरणीय नितीन पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस आपण करणार आहोत. एका बाजूला जय बजरंग स्पोर्ट्स आणि एका बाजूला सदानंद स्मृती मित्र मंडळ. तर टॉस जिंकल्या टीम दाभाड टीमचे कॅप्टन. निर्णय काय असेल तुमचा? क्षेत्ररक्षण करू आम्ही. एक जबरदस्त स्पर्धा लाभ गावामध्ये लाभ नगरीमध्ये पहिल्यांदा या स्पर्धेचे आयोजन केलं गेलं. तुम्हाला या ठिकाणी एन्जॉय करताय का क्रिकेट? फार एन्जॉय करतो आम्ही. एन्जॉय करण्यासाठी आमच्या गावातली पब्लिक पण फार आलेले आहे. कशा पद्धतीने या नियोजनाला दाद तुम्ही द्याल? आयोजन एक नंबर आहे. बाकी टॉस हरल्यात प्रथम फिल्डिंग करायची, बॅटिंग करायची.
रन 3 ओवर का मैच है। पहला को बल्लेबाजी करनी है। 2 मैच में बढ़िया परफॉर्मेंस रहा है अपनी टीम के खिलाड़ियों का। इस आयोजन के बारे में क्या कहना चाहोगे? आयोजन तर एकदम चांगला आहे. खूप आनंद वाटतो इथे खेळायला आणि खूप मजा येते. तुझ्यासाठी मी हिंदी बोललो, तू मराठी बोलायला लागला. ठीक आहे, काय हरकत नाही. चांगलं नियोजन. दोन्ही टीमच्या कॅप्टनला पण देऊया शुभेच्छा. टॉस जिंकला तो दाभाड 11 टीमच्या कॅप्टनने प्रथम फिल्डिंग स्वीकारली आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले ते कुडूस 11 टीमच्या कॅप्टनला. जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. मॅचला ते सुरुवात. पुढचा चेंडू यावेळी कट करण्याचा प्रयत्न ऑस्टमच्या बाहेर. तेच तर्रार चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. गतीचा बन्नाट वापर केलाय. हा चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळाला आहे. पहिल्या चेंडूचा विचार केला तर पहिला चेंडू देखील डॉट होता. त्याच्यानंतर अजून एक डॉट चेंडू. 12 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता असताना आम्ही मॅच सोडणार नाहीये असंच सांगत असताना गोलंदाज अजय. सोडू देखील नका, प्रयत्न करावे लागतील या मॅचसाठी. या 16 धावा डिपेंड्स केल्या जातील का शेटगावच्या माध्यमातून? इथे लेन खूपच सुंदर होती. अपील केली आणि एलबीडचा अपिलीचा स्वीकार करत असताना एक महत्वाची विकेट आपल्या नावावर करत असताना गोलंदाज अजय. विकेट क्रमांक पहिलं डगआउटच्या आसऱ्याला बॅटर हर्षद. थँक्यू डीजे. रिप्ले आपण पाहणार आहोत. अगदी चांगला निर्णय. स्टंपच्या अगदी मधोमध त्या ठिकाणी हिट केला गेलाय. पॅडवर चेंडू आदलला होता आणि एलबीच्या रूपाने एक विकेट प्राप्त झाली. खूपच चांगली गोलंदाजी. 12 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता असताना पहिले 2 चेंडू डॉट आणि त्याच्यानंतर मात्र तिसऱ्या चेंडूवर विकेट प्राप्त केली आहे. दमदार सुरुवात दुसऱ्या इनिंग मध्ये गोलंदाज अजयच्या माध्यमातून. चेक करण्यासाठी अजयला पहिल्या ओव्हरसाठी प्राचारण केलं ते त्यांनी करून दिले. सुरुवातीला वाटलं होतं की या 16 धावा सहजरित्या पूर्ण होतील, परंतु ही मॅच सोडायला तयार नाही गोलंदाज अजय. ज्याच्या नावामध्ये जय आहे आणि जय सारखीच गोलंदाजी तो करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हारण्याची भीती जर वाटत असेल तर जिंकण्याचं स्वप्न बघू नका. इथे कुठल्याही प्रकारची भीती नाहीये शेडगाव संघाला. पहिल्या इनिंग मध्ये त्यांनी 15 धावा 12 चेंडू मध्ये जमा केल्यात आणि इथे 16चं लक्ष आहे. दरम्यान लेगबायच्या रूपाने इथे एक सिंगल धाव भीतीये. 4थ्या क्रमांकाच्या चेंडूवर एक सिंगल धाव मोहाच्या पड्याच्या टीमच्या खात्यामध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळते. सध्या 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. एक गडी बाद, एक धाव धावपलकावर जोडली गेली आहे. स्ट्राईक एंड वर जीवन. यावेळेस फुल टॉच होता, मात्र दिशा दिली आहे मिड ऑफ मध्ये. शतरक्षक नव्हता. लॉंग ऑफचा शतरक्षक पोचून जोपर्यंत फेकी करेल तोपर्यंत 2 धावा जीवनच्या खात्यामध्ये. या 2 धावीच्या मदतीने धावपलक जाऊन पोचेल ते 3 या अंकावर. खूपच चांगली गोलंदाजी. 12 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता असताना कॅप्टनने मात्र पहिल्या ओव्हरची जबाबदारी दिली गेली अजयवर आणि आतापर्यंत 5 चेंडू मध्ये 3 धावा धावपलकावर लागल्यात. एक विकेट त्यांनी प्राप्त केली. 7 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी अजूनही 13 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंड वर योगेश. जीवन स्ट्राईक एंड वर पुन्हा एकदा अपील केली गेली, मात्र या अपीलीमध्ये आत्मविश्वासाची कमी आपल्याला पाहायला मिळाली. इथे येते एक सिंगल धाव. ओव्हर क्रमांक पहिली झाली समाप्त आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकाचा जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 वर एक गडी बाद. खूपच चांगली गोलंदाजी आपल्याला अजयच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अजूनही जिंकण्यासाठी 6 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता. सुरुवातीला रिक्वायर्ड रनचा विचार केला तर 8.00 होता. आता तो वाढला गेलाय कारण का पहिले षटक खूपच सुंदर अजयच्या नावावर राहिले. 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. इथे या 12 धावा डिपेंड्स केल्या जातील का याकडे सर्वांचे लक्ष. प्रेक्षकांची गर्दी सावलीचा आसरा घेत प्रत्यक्षरित्या या मैदानामध्ये प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. सर्वांचे या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं निलेश भोईर यांच्यावर दिले गेले. याच्याकडे अनुभव आहे आणि त्याच्या समोर बॅटर आपल्याला पाहायला मिळेल जीवन. तो जीवनदान देईल का मोहाच्या पाडा ए टीमला? पहिल्या चेंडू राईट अँड राऊंड द विकेटने इथे उडवलाय चेंडूला. शतरक्षक नाहीये. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू जाईल डाऊन द ग्राउंड. बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतील त्या ठिकाणी 6 धावा. येतो षटकार. पहिलं षटक खूपच सुंदर राहिलं होतं जिथे 4 धावा खर्च केले होते अजयने. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आणि पहिल्या चेंडूवर हल्ला चढवलाय. आता समीकरण सोपं झालंय. 5 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता. राईट अँड राऊंड द विकेटने जीवनसाठी. इथे लेंथ खूपच सुंदर आहे. विकेट किपर बीट झालाय.
ट्रिपला उद्ध्वस्त झाल्यात. त्याच्यानंतर विकेट किपर बीट झाला होता. विकेट क्रमांक दुसरे एक महत्वाची विकेट या ठिकाणी निलेशने प्राप्त केली आहे. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता कशा पद्धतीने हा बॉल उडवलाय गोलंदाज निलेश भोईरच्या माध्यमातून. यास दोन्ही पायांच्या मधून चेंडू जाऊन आदळला तो यष्टींवर. बारा चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता होती. पहिलं षटक खूपच सुंदर आतलं. त्याच्यानंतर दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवर मोठा फटका जीवनच्या माध्यमातून आला होता. त्याच्यानंतर त्याची विकेट प्राप्त केली गोलंदाज निलेश याने. आता मात्र 4 चेंडू शिल्लक आणि अजूनही जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. ही रोमांचक मॅच तुमच्या समोर. एकीकडे आई गावदेवी शेडगाव तर दुसरीकडे मोहाचा पाडा ए अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. असं म्हटलं जातं ना की जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाहीये तोपर्यंत तुम्हाला कोणीही हरू शकत नाहीये. या ठिकाणी जिंकण्याचा विजय पक्का केलाय शेडगाव संघाने. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे. मात्र 4 चेंडूमध्ये 6 धावा वाचवल्या जातील का? नवीन बॅटर स्ट्राईक एंडवर पंकज. यावेळेस लॉफ केलाय. स्लॉट मध्ये होता, पाठवून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजयी फटका. अभिनंदन मोहाचा पाडा ए टीम. धन्यवाद डीजे, थँक्यू.